So hello dear students, आजचा आपला नवीन चॅप्टर नवीन नाहीये, नवीन टॉपिक काय? सेंटर ऑफ मास. व्हॉट इज सेंटर ऑफ मास? It is it is the it is the it is a imaginary point. It is a imaginary point within the body or outside the body. It is a imaginary point within the body or outside the body where the total mass of the body is assumed to be concentrated. एक असा इमेजनरी पॉइंट जिथं बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झाले असं आपण अज्यूम करतो, मानतो. आणि तो पॉइंट बॉडीच्या आतमध्ये असू शकतो किंवा बाहेर पण असू शकतो. कसं ते बघूया. एवढे लिहा. वेगवेगळे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय आहे सेंटर ऑफ मास. म्हणजे आतमध्ये म्हणजे काय आणि बाहेर म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. अच्छा, तर समजा एक डिस्क सर्क्युलर डिस्क म्हणजे काय? चकती, प्लेट. त्याची थिकनेस काय तरी असेल, आपण कन्सिडर असेल, त्याचा एक एरिया असेल, बरोबर की नाही? डिस्क लक्षात येते असे असते ना चकती रे. लक्षात आला का काय डिस्क म्हणजे काय? लक्षात आला का? थोडीशी जाड सर्क्युलर प्लेट म्हणजे डिस्क. ह्याचं मास कुठे अजून करू शकतो आपण? सगळं मास कुठे अजून करू शकतो? एमजी काढायचं, एमजी दाखवायचं. एमजी ऍक्ट करत नाही. इथं पण ऍक्ट करेल. आपण कुठे दाखवतो? आपण इथे दाखवतो ना. काय दाखवतो? आणि इथं ते ऍक्ट करतो असा म्हणतो सेंटर ऑफ मास. तर टोटल मास कॉन्सन्ट्रेट कुठे झाले? त्याचा सेंटर ऑफ मास. तर स्टँडर्डची कोड घेतला त्याचं लगेच लक्षात येतं. कसं? एखादा स्पियर किंवा एक रिंग रिंग आणि डिस्क मधला फरक कळतोय? रिंग मधला डिस्क मधला रिंग म्हणजे हातातलं रिंग आणि मध्ये हे रिंग आणि कडक. ओके. आणि पूर्ण मटेरियल असेल तर डिस्क. दोन्ही केस मध्ये सेंटर ऑफ मास कुठे असेल? याचा सेंटर ऑफ मास रिंग आहे. इथेच मास आहे. इथं मास नाही. इथं मास आहे. रिंगचा मास इथे आहे. याचा सेंटर ऑफ मास इथे पकडला. हे तिथं प्रत्येक ठिकाणी मास आहे. युनिफॉर्म मास आहे सगळीकडे. याचा सेंटर ऑफ मास पण तिथेच घेऊन जातो. बघा बरं. हा विदिन द मटेरियल आहे आणि हा आउटसाइड द मटेरियल. हा मटेरियल मध्ये आहे का सेंटर ऑफ मास? आणि मटेरियल इथे आहे. मटेरियलच्या बाहेर एक सेंटर ऑफ मास. इथं मटेरियल मध्ये एक आहे. विदिन द बॉडी, आउटसाइड द बॉडी. अजून एक्झाम्पल. समजा ह्या रिंगला मी तोडलं. बरोबर. ही एवढी रिंग आहे माहिती. खाली रिंग तुम्ही टाकून दे. आता सेंटर ऑफ मास माझा इथं नाही गेला, थोडासा इकडे. आता किती डिस्टन्स वर जाईल काय जाईल ते आपण नंतर बघू. आता फक्त आपल्याला फील घेतोय आपण की नेमका कुठे येते. त्याचा सेंटर ऑफ मास कुठे घेणार आपण? इथे घेणार. इथे नाही. इथे घेतलं की बॅलन्स नाही. इकडे बॅलन्स व्हायला लागलं. इकडे बॅलन्स होतो. बरोबर. इथे कुठे डिस्कला मी तोडला असं. सेंटर ऑफ मास कुठे इथं. आता कुठे जाईल? थोडासा वर इथे. ठीक आहे. इथं पूर्ण बॅलन्स होईल सेंटर ऑफ मास. आता हे डिस्टन्स इथे किती वर घ्यायचा तो पुढचा विषय. ते मॅथमॅटिक्स बघू आपण. सध्या फक्त समजून घ्या सेंटर ऑफ मास म्हणजे काय. इथे बघा बॉडीच्या
मध्ये आहे, इथे बॉडीच्या बाहेर. ठीक आहे, हा असतो सेंटर ऑफ मास. बरोबर आहे. हे सिलेंडर आहे समजा, हे सिलेंडर आहे समजा, सिलेंडरचा पण असेल सेंटर ऑफ मास. सांगा बरं, हे पूर्ण ठरलेलं सॉलिड सिलेंडर आहे. दिस इज अ सॉलिड सिलेंडर. सॉलिड असेल, हॅलो असेल, काही असेल, सॉलिड हॅलो, सॉलिड हॅलो सिलेंडर आहे. याचा सेंटर ऑफ मास कुठे घेणार? याचा एक सेंटर टू सेंटर जॉईन करणारी लाईन असेल, ऍक्सिसचा मिड पॉईंट घेणार. कॉमन सेन्स आपला येते का लक्षात? इकडं अर्ध, इकडं अर्ध, इकडं सगळीकडे युनिफॉर्म असतो. हा सेंटर ऑफ मास. सिलेंडरच्या आतमध्ये ऍक्सिस आहे, ऍक्सिसचा मिड पॉईंट, ह्या मधला आतला पॉईंट, दॅट इज द सेंटर ऑफ मास. दॅट इज अ. ठीक आहे, लक्षात आलं? बॉडीच्या आतमध्ये असू शकतो, मटेरियल मध्ये असू शकतो, मटेरियलच्या बाहेर असू शकतो. हे 2-3 डायग्राम काढा म्हणजे आपण पुढे बोलू. चला, करू काय रेस? झालं तुमचं? लिहिताय का रे? इकडे बघा, तू काय करतो रे? लिहितो ना? हा, तू रे लिहिताय? हा, लवकर. झाला? सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल. ठीक आहे, सेंटर ऑफ मास for system of particles or of system of particles. System of particles. System of center of mass of system of particles. System म्हणजे काय? मोर दॅन वन. एकटा असेल तर इंडिव्हिज्युअल बॉडी, एकपेक्षा जास्त बॉडी असतील, 2 बॉडी असतील तर सिस्टम होईल. 2 असतील, 4 असतील, 5 असतील, 50 असतील, काय काय येते लक्षात? सिस्टम ऑफ पार्टिकल. पार्टिकल म्हणजे बॉडी आहे की नाही, त्याचा सेंटर ऑफ मास. सर काय एका बॉडीचं जर असेल, 2 बॉडीचा सेंटर ऑफ मास कसं काय? कसं असणार? समजा एक बॉडी इथे, एक बॉडी इथे, एक बॉडी इथे, एक बॉडी इथे, किती बरं असू शकतात? मी फॉर एक्झाम्पल इथे घेतलं 4 आहे, भरपूर काढत. आता मला पाहिजे याचा सेंटर ऑफ मास. त्याचा सेंटर ऑफ मास सगळ्याला बॅलन्स करण्यासाठी हा इथे कुठेतरी असेल. कुठे असेल? हा, कुठेतरी असं इथे कुठेतरी असेल. ठीक आहे, इथे कुठेतरी असेल. सर तो काढायचा कसा? काढण्यासाठी याची लोकेशन दाखवायची, आणि लोकेशन त्याचा पत्ता, त्याचा पत्ता दाखवायचा तुम्हाला. तर एक रेफरन्स पॉईंट घ्या, फ्रेम ऑफ रेफरन्स. पोझिशन दाखवण्यासाठी आपण एक रेफरन्स पॉईंट टाकतो. रेफरन्स पॉईंट आपण काय घेणार? आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार. काय घेणार? एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट. आता मी आधी जनरल सांगतो. जनरल समजा हा ओरिजिन आहे आणि ह्याचा पोझिशन वेक्टर आहे समजा r1. ही बॉडी आहे m1. ह्याचा पोझिशन वेक्टर आहे r2. म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणजे डिस्टन्स. ह्या डायरेक्शनला एवढ्या डिस्टन्सवर ती बॉडी आहे, ह्या डायरेक्शनला. म्हणजे ही बॉडी म्हणजे ह्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल, त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल, ह्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल, ह्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल, आणि 40 चा सेंटर ऑफ मास असेल. इथं कुठेतरी असेल. एक छट कुठं ते बघायचं आपण. ओके, ह्याच्या पोझिशन वेक्टर r किती असेल? r3 घेऊ. r3 ही घ्यायला मला m3 म्हणा, ह्याला म्हणा m2 म्हणा, आणि ह्याचा पोझिशन वेक्टर, ह्याचा पोझिशन वेक्टर थोडा इकडे घेऊ मला दाखवण्यासाठी. जुगाड r4 इथे घे. कुठे असू शकतो बरं, फक्त फिगर व्यवस्थित दिसावी म्हणून तुला शिफ्ट केला.
R1 R2 R3 R4 द सेंटर ऑफ मास कुठे इथे असेल आता रिसीव्ह झालं ना थोडी कुठे असेल आणि याला म्हणूया आपण R इथे सेंटर ऑफ मास असेल इथे कसं आहे सेंटर ऑफ मास असेल with respect to this origin हा सेंटर ऑफ मासचा म्हणजे R ची व्हॅल्यू काढायची तर त्यासाठी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे काय लक्षात ठेवायचा म्हणजे R म्हणजे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू दिस ओरिजिन त्याचा फॉर्म्युला असतो लक्षात ठेवायचा काय असतो m1 r1 प्लस m2 r2 प्लस 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 mn rn सर हे काय 4 असतील तर त्याचे 4 वेळा ऍड करा 5 असतील तर हे 5 वेळा 2 असतील तर हे 2 असेल 3 असतील तर अजून एक 4 असतील तर अजून एक असे n द्यायचं n 10 20 30 जेवढे असतील तेवढे इथे मी 4 घेतले तर इथे 4 करून येतील किती टर्म 4 करून m1 r1 प्लस m2 r2 प्लस m3 r3 प्लस m4 r4 त्याच्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही असं पुढे ऍड करत जाऊ शकता डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 या हे काय टोटल मास m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 4 असतील तर n असतील तर प्लस 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 m या 2 असतील 2 या 3 असतील 3 या 4 ओके समजते काय करतो मी दिस इज द जनरल इक्वेशन फॉर द सेंटर ऑफ मास जर बॉडी स्पेस मध्ये असतील तिन्ही कॉर्डिनेट असतील तर याच्यावर तिन्ही कॉर्डिनेट तुम्ही देऊ शकता कसे सर कसे चला मी एकच सांगतो बाकी तुम्ही सांगा एक्स कॉर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास याचा एक्स कॉर्डिनेट काहीतरी असेल ना एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट झेड कॉर्डिनेट वगैरे असेल एक्स कॉर्डिनेट काढण्यासाठी काय करतात m1 x1 प्लस m2 x2 प्लस असंच ऍड करत जायचं कुठपर्यंत mn xn आता x कॉम्पोनेंट x कॉर्डिनेट आहे तीन कॉर्डिनेट असतील तीन किंवा दोन कॉर्डिनेट असतील जर प्लेन मध्ये असतील तर दोनच कॉर्डिनेट x आणि y असतील आणि स्पेस मध्ये असतील तीन कॉर्डिनेट असतील प्रत्येक सिच्युएशन मध्ये क्वेश्चन गिवन क्वेश्चन मध्ये वेगळं असेल समजतंय का तर कधी दोन असतील तीन असतील एक असेल काय असेल ते असेल मी तीन साठी लिहिणार सर डिवाइडेड बाय म्हणजे काय m1 प्लस m2 प्लस 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 mn टोटल बरोबर हां y साठी काय लिहू चला बघा जोरात m1 y1 m2 y2 प्लस असंच प्लस 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 mn yn डिवाइडेड बाय बोला m1 प्लस m2 असंच ऍड करा सगळे mn आणि z सेंटर ऑफ मास z कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास काय सांग m1 zy प्लस m2 z2 प्लस 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 असं ऍड करा जेवढे असतील तेवढे mn zn डिवाइडेड बाय टोटल मास दॅट इज प्लस 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 याला मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये असे लिहितात समेशन हे 1 बाय m1 प्लस m2 टोटल मास ते वाचता येईल m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 जेवढे मास असतात सगळ्याची ऍडिशन केल्यानंतर टोटल मास m मध्ये तर हे 1 बाय m होईल है ना डिनॉमिनेटर मध्ये येते dm आणि हे काय याला मी एकत्रित घेतो समेशन ऑफ कशाचं समेशन आहे त्या प्रोडक्टचं सम mi into x चं समेशन आहे त्याला कसं लिहिणार mi xi i ची व्हॅल्यू 1 2 n याला वाचायचं कसं मॅथचा सिम्बॉल आहे समेशन सिम्बॉल आहे याला वाचायचं कसं वाचायचं i इक्वल टू 1 आहे तर इथं 1 1 येईल म्हणजे m1 प्लस x1 m1 x1 बरोबर की नाही m1 x1 प्लस इस सिम्बॉल कसं आहे समेशन i इक्वल टू 1 आहे i इक्वल टू 1 आहे m1 x1 प्लस i ची व्हॅल्यू पुढची या काय येईल i च्या 1 च्या नंतर काय असते i च्या व्हॅल्यू आहेत 1 2 3 3 4 5 up to n i is equal to 1 to n तो पहिले सूत्र काय घेणार 1 पुन्हा काय घेणार 2 सो m1
1 बाय m आलं m i ची व्हॅल्यू 1 m1 x1 प्लस पुन्हा काय घेणार 2 m2 x2 प्लस m3 x3 असं कुठे करणार तुम्ही n पर्यंत m ची व्हॅल्यू 4 असेल तर 4 पर्यंत m ची व्हॅल्यू 3 असेल तर 3 पर्यंत तर चार्ट मध्ये तुम्ही याला असं लिहू शकता याला वाचायचं कसं लक्षात आलं आला वाचायचं कसं लक्षात आलं का समेशन सिम्बॉल म्हणतात काय म्हणतात समेशन सिम्बॉल ओके चला y साठी कसं लिहू y साठी कसं लिहू चला 1 by m summation of I is equal to 1 to n m I y n where I is equal to 1 2 dash dash चला ह्याला धरा 1 by m summation of I is equal to 1 to n m I z I ची व्हॅल्यू पण एक एक घेत चला where I is equal to 1 2 इथे सांगा ह्याला घेणार त्याची मला कसं लिहिणार सम 1 बाय डिवाइडेड बाय m समेशन ऑफ इन जनरल लिहायचे तर m I r I is equal to 1 जनरल इक्वेशन x y 0 तर कधी तिन्ही कॉम्पोनेंट काढायला सांगावं लागतात सेंटर ऑफ मास लोकेशन साठी तीन गोष्टी सांगावं लागतात म्हणजे कधी तालुका बी सांगावा लागतो जिल्हा बी सांगावा लागतो राज्य बी सांगावा लागतो सगळं सांगावं लागतो पिनकोड बी टाकावा कधी फक्त नाव टाकणं भागून जातं गावात लेटर गेलं की त्या गावाचा माणूस पोस्टर मला माहित असतो त्याला घर शोधायची गरज नसते फक्त नाव टाकलं तरी भागतं बरोबर की नाही जर ओळखीचं नसेल समजा मोठं गाव तर तुम्हाला गल्ली सांगावं लागतं गोल सांगावं लागतं तर कधी तीन कॉम्पोनेंट टाकतात कधी दोन वर काम पाहू जातं कधी एकावर काम पाहू ठीक आहे ना तर म्हणून तिन्ही पण आपल्याला माहिती पाहिजे जनरल पण आपल्याला तर दिस इज द सेंटर ऑफ मास मेथड टू कॅल्क्युलेट सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल मीन्स मोर दॅन वन बॉल एक पेक्षा जास्त असतील एक सिंगल बॉडी असतील तर आपण काढू शकतो ना तिथे त्या बॉडीच्या आसपास आपण काढू शकतो ठीक आहे हे नोट करा एक क्वेश्चन करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली त्याचा वापर कसा आहे सोपं आहे चला नोट करा लोक इथं मास आहे m इथं मास आहे m इथं मास आहे m इथं पण मास आहे m हा आहे ओरिजिन हा आहे x एक्सिस हा आहे x एक्सिस हा आहे y एक्सिस ठीक है एग्जांपल नंबर 1 आंसर ठीक है दिस इज अ स्क्वेअर ऑफ साइड ये याची साइड किती आहे ये तुम्ही लिहिताय का लिहा चला सॉल्व करा हे डिस्टन्स ये असेल हे डिस्टन्स ये असेल हे डिस्टन्स ये असेल हे डिस्टन्स ये असेल फाइन x आता हे 2D मध्ये आहे आपल्याला काय करायचे x सेंटर ऑफ मास आणि y सेंटर ऑफ मास काढायचे आपल्याला काय करायचे x आणि y कॉम्पोनंट ऑफ द सेंटर ऑफ मास काढायचे x आणि y मी मेथड मी आधी काढून दाखवेन आणि नंतर शॉर्ट ट्रिक पण वापरायची असे सांगितले मेथड म्हणजे ही मेथड हा फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला जमतंय का बघा जमेल का इकडे बघा 2 मिनिट हिंट घ्या आणि करा इकडे बघा हिंट घ्या आणि करा आपल्याला लक्षात आलं आपल्याला हे दोन कॉम्पोनंट काढायचे इथे 4 m1 2 m4 कमी घेणार आहे बरोबर की नाही अच्छा सगळ्यांचे मास सेम आहे m याला 1 म्हणा त्याला काय म्हणा 1 म्हणा याला काय म्हणा 2 म्हणा याला काय म्हणा 3 म्हणा याला काय म्हणा 4 म्हणा m1 m2 m3 m4 सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे पण नंबर द्या
म्हणजे सोपं जातं लिहायला आहे की नाही. अच्छा सर आता काय लागेल आपल्याला एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय बरोबर. इथं काय आहे एक्स वाय 0,0 x1 ची व्हॅल्यू हे काय राहिली का x1 y1 x1 ची व्हॅल्यू 0 y1 ची व्हॅल्यू 0 x ची व्हॅल्यू x च्या फॉर्मॅट मध्ये ठेवायची y ची व्हॅल्यू y मध्ये ठेवायची बरोबर. ह्याचे कोऑर्डिनेट्स सांग. हे डिस्टन्स किती असेल स्क्वेअर ऑफ साइड ए स्क्वेअर म्हणजे काय असतं हे स्क्वेअर आहे कोणता स्क्वेअर हा स्क्वेअर आहे म्हणजे हे डिस्टन्स किती आहे रे म्हणजे हे डिस्टन्स किती आहे आणि हे आहे आणि हे डिस्टन्स किती आहे रे ये आहे आणि हे डिस्टन्स किती आहे रे ये आहे आणि हे डिस्टन्स किती आहे रे ये मला सांगा इथं कोऑर्डिनेट काय असतात a, 0 a, 0 बरोबर आहे का समजलं का x कोऑर्डिनेट a y कोऑर्डिनेट 0 आहे तर हा काय राहील ही बॉडी कोणती आहे सो x4 y4 x4 y4 च्या व्हॅल्यू किती याचे सांगा x ची व्हॅल्यू 0 ना हे x ऍक्सिस आहे x ची व्हॅल्यू 0 राहील की नाही x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू a म्हणजे हे काय आहे तुम्हाला x2 भेटला y2 भेटला ठीक आहे सांगा हे ये कॉमा ये ना हे डिस्टन्स x कोऑर्डिनेट म्हणजे हे डिस्टन्स a हे डिस्टन्स म्हणजे y कोऑर्डिनेट 1 म्हणजे a बरोबर की नाही x कोऑर्डिनेट म्हणजे y पासूनचं डिस्टन्स किती आहे a आणि y कॉम्पोनेंट म्हणजे x पासूनचं डिस्टन्स किती आहे a बरोबर की नाही स्कूल मध्ये केलं नाही कोऑर्डिनेट काढायचं स्कूल मध्ये केलं म्हणजे हे काय आलं हे काय आलं x3, y3 आलं आज सगळं भेटलं तुम्हाला x1 y1 भेटला x2 y2 भेटला x3 y3 भेटला x4 y4 भेटला m1 m2 m3 m4 भेटला सगळं व्हॅल्यू नाही झालं तुमच्यापासून इक्वेशन पुट करा x सेंटर ऑफ मास काढा y सेंटर ऑफ मास काढा कॅल्क्युलेशन करून काढा मी तुम्हाला नंतर ट्रिक सांगेन आधी करा कॅल्क्युलेशन करा पटकन करायचं पटकन करायचं हे यूज करू ना इकडनं काही गरज नाही डायरेक्ट इथं किती व्हॅल्यू लिहिणार तुम्ही आता अजून काय करावं लागेल m3 x3 प्लस m4 x4 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 करावं लागेल बरोबर की नाही याच्यात व्हॅल्यू ठेवा आणि काढा व्हॅल्यू ठेवा आणि काढा चला व्हॅल्यू ठेवा आणि काढा इकडे मी y सेट करतो y सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 y1 plus m2 y2 plus m3 y3 plus m4 y4 divided by m1 plus m2 plus m3 plus m4 चला व्हॅल्यू ठेवा m1 ची व्हॅल्यू m आहे x1 ची व्हॅल्यू 0 x1 ची व्हॅल्यू 0 प्लस m2 ची व्हॅल्यू m x2 ची व्हॅल्यू 0 x2 ची व्हॅल्यू 0 प्लस m3 ची व्हॅल्यू m into x3 ची व्हॅल्यू ये प्लस m1 ची व्हॅल्यू m x4 ची व्हॅल्यू e x4 ची व्हॅल्यू x4 ये x4 ची व्हॅल्यू ये डिवाइडेड बाय m plus m so x center of mass is equal to h0 ma plus ma किती आलं 2ma divided by 4m cancel 2a by 4 a by 2 2a by 2 a by 2 आले या इकडे किती बरं इकडे किती बरं y सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 किती आहे m आहे y1 किती आहे 0 प्लस m किती आहे m आहे y2 किती आहे y2 किती आहे ये y2 किती आहे ये बरोबर प्लस m3 किती आहे m into y3 किती आहे ये प्लस m into y4 किती आहे y4 0 आहे divided by m plus m plus m plus m
y सेंटर ऑफ मास किती आला हे 0 0 0 ma plus ma 2ma divided by 4ma 4m only is equal to m cancel 2a by 4 is equal to a by 2. So y coordinate of the center of mass is a by 2. लिहा पटकन आता मला लोकेट करायचं आहे पटकन लिहा लिहा रे झालं आता लोकेट करायचं मला x ची व्हॅल्यू x कोऑर्डिनेट किती आला a बाय 2 म्हणजे कसं राहील याचा अर्धा ना a बाय 2 बरोबर आहे याच्यावर कुठेतरी असेल आणि y कोऑर्डिनेट किती आहे a बाय 2 हे y ला थोडा a बाय 2 म्हणजे ह्या सगळ्याचं सेंटर ऑफ मास कुठे राहील हे डिस्टन्स a बाय 2 असेल की नाही आणि हे डिस्टन्स पण किती राहील बरोबर की नाही हे डिस्टन्स पण किती राहील a बाय 2 तो इथून a बाय 2 इकडे जा आणि इथून a बाय 2 वर जा तुम्हाला सेंटर ऑफ मास समजलं का x कोऑर्डिनेट तर इथे कोऑर्डिनेट काय असतील a बाय 2 कॉमा a बाय 2 समजलं का अशा पद्धतीने सेंटर ऑफ मास आपण लोकेट करू शकतो तुम्हाला डिस्टन्स काढायची ना पायथागोरस वापरा हे a बाय 2 हे a बाय 2 हे a बाय 2 हे a बाय 2 पायथागोरस वापरा याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर अंडर रूट करा किंवा कोऑर्डिनेट मध्ये सांगितलं सर मेथड लक्षात आली कसं वापरायचं फॉर्म्युला कसं वापरायचं लक्षात आला का शॉर्टकट सांगू आता बघा इकडे विचार चार मासेस आहेत मी जर एक असं मध्ये लाईन मारली हा इकडचे दोन मासेस किती आहेत या मासेस दोन आहेत इकडे किती आहेत दोन आहेत इकडे 2m इकडे 2 सेम आहे की नाही म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी असावा दोन्हीच्या मध्यभागी असला पाहिजे मध्यभागी म्हणजे किती त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे ये तर ये बाय ह्या लाईनवर कुठेतरी सेंटर ऑफ मास असणार आहे समजलं का आणि इकडे बघा असं एक हात लावा अर्धे करा खालची किती आहे 2m बरोबर म्हणजे हे पण सिमेट्रिकल आहे म्हणजे ह्याच्या सेंटरला होते म्हणजे समजलं का अशा पद्धतीने तुम्ही वरून पण करू शकता केलं नोट अजून घेऊया क्वेश्चन पुढचा तर झालं काय किती वाजले 5 मिनिटं